नमस्कार. 6 दिवस योगा केल्यानंतर, मेहनत एवढी घेतल्यानंतर आज आपण खाली बसून रिलॅक्स मध्ये योगा करणार आहोत. सुरुवात ओम उच्चारणाने करूया. सुखासनामध्ये बसा. पाठीचा मणका ताठ, चेहऱ्यावर स्मित हास्य आणि डोळे बंद. ओम उच्चारणसाठी लांब आणि खोल श्वास आत, श्वास बाहेर सोडताना ओम उच्चारण करा. श्वास आत. श्वास आत. डोळे बंदच ठेवा. साधारण श्वास घेत राहा. आणि सावकाश डोळे उघडू शकता. आता आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत विथ षण्मुखी मुद्रा. षण्मुखी मुद्रा म्हणजे काय? तर माझ्या दोन्ही हातांची बोटे कनिष्ठा दोन्ही ओठांच्या खाली, हनुवटीवरती, अनामिका ओठांच्या वरती आणि मध्यमिका नाकाच्या मध्ये, नाकावरती, तर्जनी दोन्ही डोळ्यांच्या वरती म्हणजे डोळे बंद करायचे आहेत आणि अंगुष्ठा दोन्ही कानांच्या छोट्याशा हा जो हाड आहे त्याच्यावरती. याप्रमाणे षण्मुखी मुद्रा घ्यायची आहे. आणि जेंटली बोटे, आपली जी हाताची बोटे आहेत ते तिथले तिथे जेंटली हलवायचे आहेत. आणि भ्रामरी प्राणायामचे आपण 3 श्वास करणार आहोत. श्वास आत नाकाने, श्वास बाहेर नाकाद्वारेच. फक्त श्वास बाहेर सोडत असताना हमिंग बी साऊंड काढा याप्रमाणे. सुरू करूया. दोन्ही हातांची षण्मुखी मुद्रा घ्या. जास्त फोर्सने बोटे चेहऱ्यावरती दाबायची नाहीयेत, जेंटली टच ठेवायचे आहेत. हात सरळ, कोपर ऍक्टिव्ह ठेवा. भ्रामरी प्राणायामसाठी श्वास आत आणि बाहेर. श्वास आत, बाहेर. श्वास आत आणि बाहेर. साधारण श्वास घेत राहा. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे बंदच ठेवा. शरीरामध्ये जी संवेदना निर्माण होत आहे त्याकडे लक्ष द्या. आणि सावकाश डोळे उघडू शकता. दोन्ही हातांनी गुडघ्यांना पकडा. श्वास आत, मागे जा. श्वास बाहेर, पुढे जमिनीच्या दिशेने. श्वास आत, बाहेर. चालू राहू द्या. श्वास आत वरती, श्वास बाहेर सरळ. आता आपलं शरीर डावीकडे उजवीकडे स्विंग करा. श्वासांचा समतोल साधा, चेहऱ्यावर स्मित हास्य. आणि विश्रांती.
एक श्वास आत, श्वास बाहेर, परत खाली जमिनीच्या दिशेने जा आणि इथून श्वास घेत उजवीकडून बॉडी रोटेशन स्टार्ट करा. श्वास बाहेर, आत, बाहेर, चालू राहू द्या. आणि हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आता उलट दिशेने डावीकडून उजवीकडे, श्वास आत सरळ, श्वास बाहेर विश्रांती. आता आपली बॉडी ट्विस्ट करायची आहे. श्वास आत, श्वास बाहेर, उजवीकडे मागे वळा आणि उजवा हात शरीराच्या मागे. शक्य तेवढं उजवीकडे टर्न व्हा. श्वास आत समोर, श्वास बाहेर डावीकडे. याप्रमाणे चालू राहू द्या. आपलं शरीर जेवढं आपल्याला संमती देत आहे त्यानुसार आपल्या ट्विस्टिंगचा वेग ठेवा. श्वास आत सरळ, श्वास बाहेर विश्रांती. श्वास आत, दोन्ही हात वरती आकाशाच्या दिशेने, हाताची बोटे एकमेकात गुंफवा. श्वास बाहेर, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. श्वास घेत राहा, दृष्टी समोर. आणि आपले हात आकाशाच्या दिशेने स्ट्रेच करा, वरती ताना. ताण द्या हाताला. श्वास घेत राहा. एक श्वास आत. आता सावकाश उजवीकडे वळा याच पोज मध्ये आणि श्वास घेत राहा. श्वास आत, परत सरळ समोर. श्वास बाहेर डावीकडे. श्वास आत समोर, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली विश्रांती. दोन्ही पाय सरळ समोर आणि गुडघ्यातून फोल्ड राहतील. दोन्ही हात शरीराच्या मागे. एक श्वास आत, श्वास बाहेर, उजवीकडे दोन्ही गुडघे टेकवा. श्वास आत, श्वास बाहेर डावीकडे. या प्रकारे चालू राहू द्या. श्वास आत, बाहेर, श्वास आत सरळ, श्वास बाहेर विश्रांती. आणि दंडासनामध्ये बसा. दोन्ही पाय सरळ, पाठीचा मणका ताठ. आणि आता पायाची आपली जी बोटे आहेत ती आत बाहेर करायची, म्हणजे पायाची बोटे खाली खेचून धरा, परत मागे आपल्या शरीराच्या दिशेने. या प्रमाणे चालू राहू द्या. तुम्ही हात मागे सुद्धा टेकू शकता. फक्त पायाची बोटे मागे पुढे करायची आहेत. आणि आता अँकल, श्वास बाहेर पुढे, श्वास आत मागे. अँकल मुवमेंट. आणि आता अँकल रोटेशन स्टार्ट करा. श्वास आत, बाहेर, सरळ दिशेने. आणि आता उलट दिशेने. आणि विश्रांती. आता आपले जे पायाचे पंजे आहेत ते एकमेकांवरती आपटायचे आहेत. बँग करा.
विश्रांती. आणि आता आपले गुडघे सुद्धा योगा मॅट वरती आपटायचे आहेत. बँग युअर नीज. हात मागे सुद्धा टेकले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. आणि विश्रांती. आता सुखासनामध्ये बसा आणि सुखासनामधून तिथली आसनमध्ये जायचं आहे. दोन्ही पायाचे पंजे एकमेकांना टच. प्रणाम मुद्रेत शक्य तेवढे पाय आपले शरीराच्या जवळ. दोन्ही हातांनी पायाच्या बोटांना पकडा. पाठीचा मणका ताठ आणि शक्य तेवढे पाय आपले वरती खाली करा. जेवढा वेग तुम्हाला शक्य आहे तेवढा वेग तुम्ही घेऊ शकता. चेहऱ्यावर स्मित हास्य. आणि विश्रांती. पाय थोडेसे शरीरापासून लांब घ्या, थोडेसे, जास्त नाही. श्वास आत आणि श्वास बाहेर सोडत असताना जमिनीच्या दिशेने झुका. जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत थांबा. पाठीचा मणका ताठ आणि लांब आणि खोल श्वास घेत राहा. आपल्या पूर्ण मांड्यांमध्ये, जांघांमध्ये स्ट्रेच जाणवला पाहिजे. प्रत्येक श्वास बाहेर सोडत असताना आपली छाती पायांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. एक श्वास आत सावकाश वरती, श्वास बाहेर, रिलॅक्स. पाय परत शरीराच्या जवळ घ्या. दोन्ही हातांनी पायाच्या बोटांना पकडलेलंच राहील. आणि आता इथे आपलं शरीर डावीकडे उजवीकडे करायचं आहे. तिथली आसन मध्येच राहून श्वास घेत राहा. आणि विश्रांती, रिलॅक्स. परत सुखासनामध्ये बसा. आणि आता आपण बसून मार्जरी आसन करणार आहोत. म्हणजे दोन्ही हात सरळ आणि गुडघ्यांना दोन्ही हातांनी पकडलेले. पाठीचा मणका ताठ. श्वास आत. आपली छाती पुढे खेचा आणि डोकं मागे, वरती आकाशाकडे बघत राहा. श्वास बाहेर. छाती पूर्णतः आत खेचा आणि आपली हनुवटी छातीला टेकवण्याचा प्रयत्न करा. पाठ बाहेरच्या दिशेला, हात सरळ. श्वास आत, बाहेर. चालू राहू द्या. श्वास आत, बाहेर. श्वास आत सरळ, श्वास बाहेर, विश्रांती. आता आपला जो उजवा पाय आहे तो डाव्या हाताच्या कोपरावरती पायाचा पंजा ठेवायचा आहे, उजव्या हाताचा. आणि उजव्या हाताच्या कोपरावरती उजव्या पायाचा गुडघा. दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफा आणि पाय शक्य तेवढा छातीच्या समोर घ्या. पाठीचा मणका ताठ आणि पाय आपला उजवीकडे डावीकडे स्विंग करा. हिंडोलासन. ज्याप्रमाणे आपण आपल्या बाळाला झोपवतो त्याप्रमाणे. आणि आपलं बाळ झोपलेलं आहे तर सावकाश पाय खाली ठेवायचा आहे. आपल्याला जुळे आहेत, दुसरा पाय पण आहे, त्यामुळे दुसरा पाय वरती. डाव्या पायाचा पंजा उजव्या हाताच्या कोपरावरती, गुडघा डाव्या हाताच्या कोपरावरती. दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफलेली, छातीच्या समोर पाय. आणि उजवीकडे डावीकडे स्विंग करा.
आणि सावकाश पाय खाली ठेवायचा आहे. सुखासनामध्ये बसा आणि सुखासनामधून आपल्या पोटावरती झोपायचं आहे. पोटावरती झोपल्यानंतर दोन्ही हाताचे तळवे आपले हनुवटीच्या खाली आणि कोपर योगा मॅट वरती याप्रमाणे, आणि दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड आणि वरती खाली पाय करायचे आहेत अल्टरनेट. आपल्या बटक्सला किक करण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत राहा आणि सरळ समोर बघा. आणि विश्रांती. आता दोन्ही पाय एक सोबत घ्यायचे आहेत. आणि विश्रांती. दोन्ही हात खाली आणि आपला उजवा पाय आहे तो परत गुडघ्यातून फोल्ड करा. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अँकलला पकडा आणि शक्य तेवढा आपल्या शरीराच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करा. आपली टाच आपल्या नितंबाला लागेल इथपर्यंत. दृष्टी समोर. श्वास घेत राहा. पूर्ण मांडीमध्ये स्ट्रेच जाणवला पाहिजे. एक श्वास आत, श्वास बाहेर, उजवा पाय खाली आणि उजवा हात सुद्धा. आता डाव्या पायासोबत चालू राहू द्या. श्वास आत, श्वास बाहेर, विश्रांती आणि रिलॅक्स. दोन्ही हात शरीराच्या बाजूला. आता कोपरापासूनचे पुढचे हात योगा मॅट वरती टेकवायचे आहेत आणि कोपर आणि खांदा सरळ एका लाईन मध्ये राहील आणि कोपरापासूनचा पुढचा हात सरळ समोर. दोन्ही पाय शक्य तेवढे एक सोबत आणि सरळ समोर बघत राहा. सरळ भुजंगासन. श्वास घेत राहा. चेहऱ्यावर स्मित हास्य. आणि विश्रांती. दोन्ही हात खाली शरीराच्या शेजारी, हनुवटी योगा मॅटला लागलेली. आणि आता मकरासन करायचं आहे. मी डावा हात घेत आहे. डावा हात डोक्याच्या वरती, डावा गाल योगा मॅटला लागलेला, उजवा हात चेहऱ्याच्या समोर आणि उजवा पाय 90 डिग्री फोल्ड. तुम्ही उजव्या बाजूला सुद्धा करू शकता. डोळे बंद. आणि इथे आता आपण भ्रामरी करणार आहोत. श्वास आत आणि बाहेर. श्वास आत, बाहेर. श्वास आत आणि बाहेर. आणि विश्रांती. श्वास घेत राहा. सावकाश आपल्या शरीराच्या उजव्या अंगावरती झोपा. शरीराच्या उजव्या अंगावरती झोपून घ्या. शरीर सरळ एका लाईन मध्ये. डावा हात छातीच्या समोर, उजवा हात उजव्या कानाच्या खाली, दृष्टी समोर. आणि माझा डावा पाय आता उचलून उजव्या पायाच्या
गुडघ्याच्या तिथे ठेवायचा आहे. माझा पंजा जो आहे डाव्या पायाचा तो सरळ 90 डिग्री राहील उजव्या पायाच्या पंजाच्या दिशेने. आणि आता उजवा पाय सावकाश शक्य होईल तिथपर्यंत वरती उचला. तुम्ही हात डाव्या गुडघ्यावरती सुद्धा ठेवू शकता. श्वास घेत राहा. एक श्वास आत, उजवा पाय खाली, श्वास बाहेर, डावा पाय सरळ. आता शरीराच्या डाव्या अंगावरती झोपून घ्या. शरीर सरळ एका लाईन मध्ये. उजवा पाय उचलून उजव्या पायाचा पंजा डाव्या गुडघ्याच्या बाजूला, पायाचा पंजा 90 डिग्री डाव्या पायाच्या पंजाच्या दिशेने. श्वास आत, डावा पाय वरती उचला शक्य तेवढा. श्वास बाहेर, श्वास घेत राहा. दृष्टी समोर. एक श्वास आत, पाय खाली, श्वास बाहेर, उजवा पाय पण सरळ आणि रिलॅक्स. आता आपल्या पाठीवरती झोपून घ्या. दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड आणि दोन्ही पाय आपल्या छातीच्या दिशेने आणा. दोन्ही हातांनी पायांना पकडा आणि श्वास बाहेर. डोकं वरती उचलून आपलं नाक दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये किंवा गुडघ्यांना टच करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत राहा. एक श्वास आत, डोकं खाली, श्वास बाहेर, पाय सुद्धा खाली, रिलॅक्स. आता आपला उजवा पाय वरती उचला आकाशाच्या दिशेने. श्वास आत, श्वास बाहेर, परत पाय खाली. योगा मॅटला टेकवायचा नाहीये, फक्त योगा मॅटच्या दिशेने. श्वास आत, बाहेर, याप्रमाणे चालू राहू द्या. उजवा पाय खाली, रिलॅक्स. आता डावा पाय, डाव्या पायासोबत श्वास आत, बाहेर, आत, बाहेर, चालू राहू द्या. आणि विश्रांती, रिलॅक्स. दोन्ही पायांची प्रणाम मुद्रा करायची आहे. बद्ध कोणासनाप्रमाणे दोन्ही पायांचे तळे एकमेकांना टच. पाय शक्य तेवढे शरीराच्या जवळ आणि दोन्ही हात मांड्यांवरती ठेवा. डोळे बंद. सुप्त बद्ध कोणासन. श्वास घेत राहा. आपल्या श्वासांवर लक्ष द्या. एक श्वास आत, दोन्ही हात खाली, श्वास बाहेर, पाय सरळ, डोळे उघडा. श्वास घेऊन दोन्ही पाय वरती आणि दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना पकडायचं आहे. गुडघे थोडेसे फोल्ड करा आणि दोन्ही पायांचे गुडघे बाहेर राहतील आणि हात आत, याप्रमाणे.
श्वास घेत राहा, हात सरळच राहतील, गुडघे फोल्ड. आणि आता इथे आपले पाय डावीकडे उजवीकडे स्विंग करा. आनंद बालासन. लहान बाळ ज्याप्रमाणे आनंदी असल्यानंतर खेळताना आपल्या पायाच्या बोटांना पकडून खेळत असतं त्याप्रमाणे. आणि विश्रांती. आता शक्य तेवढे पाय सरळ करण्याचा प्रयत्न करा. हात पण सरळ आणि पाय पण सरळ. शक्य होईल तर श्वास घेत राहा. एक श्वास आत, पाय फोल्ड करा, श्वास बाहेर, दोन्ही पाय खाली, हात पण खाली, रिलॅक्स. विश्रांती. दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड. दोन्ही हात शरीराच्या जवळ आणि माझे पाय शरीराच्या एवढ्या जवळ असतील की माझ्या हाताचं मधलं बोट पायाच्या टाचांना टच होईल. श्वास आत, कंबर वरती उचला, पोट आत खेचून जरा. आपल्याला पोट वरती उचलायचं नाही, फक्त कंबर वरती उचला. श्वास बाहेर, खाली. याप्रमाणे आता आपण 5 वेळा करणार आहोत. श्वास आत, वरती, श्वास बाहेर. चालू राहू द्या. आणि रिलॅक्स. विश्रांती. दोन्ही पाय सरळ. दोन्ही हात सरळ खांद्यांच्या रेषेत. आणि माझा उजव्या पाय डाव्या पायाच्या गुडघ्यावरती, उजव्या पायाचा तळवा जो मध्य भाग आहे तळव्याचा तो गुडघ्यावरती येईल. टाच किंवा टाच ठेवण्याचा प्रयत्न करू नका. गुडघ्यावरती फोर्स देऊ नका. जेंटली पाय टच. डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला पकडा आणि श्वास बाहेर, पाय डावीकडे, मान उजवीकडे. शक्य तेवढा गुडघा जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत राहा. एक श्वास आत, पाय सरळ, मान सरळ आणि श्वास बाहेर, रिलॅक्स. आता डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्यावरती, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडा. श्वास आत, श्वास बाहेर, पाय उजवीकडे, मान डावीकडे. श्वास घेत राहा. एक श्वास आत सरळ, श्वास बाहेर, विश्रांती. दोन्ही हात शरीराच्या बाजूला. डोळे बंद. आणि आता आपले हात, पाय म्हणजे हाताचे पंजे, पायाचे पंजे आणि डोकं डावीकडे उजवीकडे याप्रमाणे वरती खाली हलवायचं आहे. आणि त्यासोबतच भ्रामरी आपण करायची आहे 2 वेळा. एकदम शरीर रिलॅक्स सोडा. डोळे बंद. श्वास आत आणि बाहेर. श्वास आत आणि बाहेर. आणि विश्रांती. आपल्या श्वासांवरती लक्ष द्या.
एक लांब आणि खोल श्वास आत आणि बाहेर. तर मनाच्या दृष्टीने आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावरती लक्ष न्यायचं आहे आणि प्रत्येक अवयव रिलॅक्स करायचा आहे. उजव्या पायाचा पंजा, गुडगा आणि जांघ. संपूर्ण उजवा पाय. डाव्या पायाचा पंजा, गुडघा आणि जांघ. संपूर्ण डावा पाय. जननेंद्रिये, पोट आणि नाभी. छाती. उजवा हात आणि उजवा खांदा. डावा हात आणि डावा खांदा. गळा आणि मान. शरीराचा संपूर्ण मागचा भाग. संपूर्ण चेहरा. माथा. आपलं संपूर्ण शरीर. एक लांब आणि खोल श्वास आत आणि बाहेर. आपलं शरीर एखाद्या पंखाप्रमाणे हलकं झालेलं आहे असा अनुभव करा.
आपल्या शरीराच्या उजव्या अंगावरती वळा सावकाश. आणि उठून सुखासनामध्ये बसा. हसतमुखाने सावकाश डोळे उघडू शकता. नमस्ते.